मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा, याच्या पुढे विचाराल गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा, आणि याच्याही पुढे विचाराल ना माज आहे मला मी हिंदू असल्याचा, मेलो तरी माज उतरणार नाही माझा, असं जाहीर आवाहन सकल हिंदू समाज ढेबेवाडी विभागामार्फत करण्यात येत आहे. तर आता आपण सत्य बोलूया. मित्रांनो, पाहिलं तुम्ही बरेच लोक इथं ही जी घटना घडली आहे ढेबेवाडीमध्ये, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा, हिंदू जन आक्रोश मोर्चा आता इथं लोक जमायला लागलेले आहेत. प्रत्येकाचं आपण बाईट घेतोय, त्यांची मतं काय आहेत ते बघतोय. बोला, काय सांगाल तुम्ही आजच्या विषयाविषयी? आज या ठिकाणी ज्या बोसगाव येथे घटना घडलेल्या पीडित मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्या निषेधार्थ आज हिंदू समाज आज एकवटलेला आहे. ढेबेवाडी विभागात पहिल्यांदाच प्रथम असा हा मोर्चा होतोय, आणि ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आज हा हिंदू समाज एकवटलेला आहे. एवढंच बोल. आज या ठिकाणी आपण जे बोसगाव या ठिकाणी ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण स्वाभिमानी नाविक संघटनेच्या वतीनं आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा यांच्या वतीनं जो मोर्चा काढलेला आहे, आणि या मोर्चाच्या सहभागात पहिली आमची मागणी आहे की त्या कुटुंबाच्या आरोपीच्या कुटुंबासह आरोपी करून घ्यावे व आमच्या ज्या मुलीच्या कुटुंबाला कडक सुरक्षा मिळावी ही आमची पहिली मागणी आहे. की हिंदूंच्यावरती जिहादी वृत्तीच्या लोकांच्याकडून होणारा जो अन्याय आहे त्याला वाचा फुटावी, आणि कुठंतरी ह्या पुढं अशा काय कृती घडू नये किंवा अशा गोष्टी घडू नये. आपल्या पाटण तालुक्यात अशा गोष्टी आपल्या शहरापर्यंत हा विभाग म्हणजे विषय होता, परंतु आता आपल्या गावापर्यंत घरापर्यंत पोचलेला आहे. त्याच्यातून सर्वांची आपल्या हिंदूंची पण जागृती व्हावी आणि पुढच्या जिहादी लोकांना पण कळावं की हिंदू एक झालेले आहेत. यासाठी हा आज एका हिंदू मुलीवर अन्याय झालेला आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. निषेधार्थ त्या मोर्चासाठी तुम्ही इथं आलाय ना? ओके ओके. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कशासाठी आलाय? एका हिंदू मुलीच्या वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला, तसेच त्याच्यावर झालेल्या हिंदूला अन्यायाला वाचा फुटली ना, फुटली आणि त्याला योग्य तो न्याय मिळावा ह्यासाठी बस. हां, काय मला तुम्ही सांगा. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज ढेबेवाडी या ठिकाणी हिंदू जनजागृती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बोसगाव येथे आमच्या एका हिंदू मुलींवरती फसवणूक करून लव जिहाद करण्याचा प्रकार जो झाला, ह्या अशा घटना इथून पुढे घडू नये यासाठी आमचा सकल मराठा हिंदू समाज इथं आज एकत्र आक्रोश मोर्चा नियोजन केलं. ओके, धन्यवाद. अजून कोण सांगेल? माऊली, काय सांगाल? चला, तुम्ही कशासाठी संदर्भात इथं आलाय, काय आहे तुमचं मत? आम्ही आलो या अन्यायाविरोधात आम्हाला लढायचं आहे. आम्ही भागात अशा गोष्टी न घडाव्या इथून पुढं. बोसगावमध्ये झालेलं प्रकरण आहे, त्या प्रकरणात निषेधार्थ म्हणून हा हिंदू सकल मोर्चा काढलेला आहे. आणि ज्या मुलीवर अत्याचार झाला ही गोष्ट पुढील काळात दुसऱ्या मुली वगैरे होऊ नये नंतर म्हणून या आपण हा समाजाचा मोर्चा काढलेला आहे. आपण कशासाठी इथं जमा झालाय ते सांगा. थोडक्यात सांगतो, जास्त बोलत नाही. जिहादी वृत्तीचा नायनाट व्हावा. जिहादी वृत्ती ही शहरापासून सुरू झाली, ती आज ह्या दुर्गम खेडेभागात पण आलेली आहे. ह्या गोष्टीचा समूळ नायनाट व्हावा. संविधानाच्या माध्यमातून, आपल्या घटनेच्या माध्यमातून, कायद्याच्या स्वरूपात ह्या सर्व ज्या गोष्टी चालल्यात, लव जिहाद, आता वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे आता जे चाललं आहे त्याला ताकद मिळावी. आणि ज्या जिहादी वृत्ती आहेत, ज्या आमच्या माता भगिनींचे लचके तोडले जातात, त्यांना फसवून हे थांबलं जावं, ह्याच्यावरती कठोर कायदा व्हावा. आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजाला कायमस्वरूपी न्याय मिळावा. आम्हाला वारंवार रस्त्यावरती उतरावं लागू नये यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून संविधानिक आधाराने केलेला हा मोर्चा आहे, आणि ही जनजागृती आहे आमच्या भागात या घटना घडू नये यासाठी. धन्यवाद. अतिशय दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे बोसगावमध्ये, घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. आणि शासनानं जागं झालं पाहिजे, समाजात जागृत झाला पाहिजे, आणि ह्या अशा घटना परत घडल्या नाही पाहिजेत यासाठीच आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे. आणि या निमित्तानं आपल्या माध्यमातून मला सर्वांना सांगावंसं वाटतं आहे की ह्या ज्या अशा विकृत प्रवृत्ती समाजामध्ये घडत आहेत याचा सर्वांनी जाहीर निषेध केला पाहिजे. आणि आपल्या आया बहिणींची आबरू आपण अशी सुरक्षित ठेवली पाहिजे. यासाठी या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सर्वांनी विराट संख्येनं सहभागी होऊन याचा निषेध करत आहोत.
नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर विक्रमा. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे ढेबेवाडी गाव आहे आणि ढेबेवाडी गावाच्या बाजूलाच हे भोसगाव एक गाव आहे. जी निंदनीय घटना झाली त्याच्या निषेधार्थ हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि तोच मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. हिंदूंनी किती दिवस अन्याय सहन करायचा? हिंदूंनी किती दिवस मोर्चे काढायचे? हिंदूंनी किती दिवस रस्त्यावर उतरायचं? हे सुद्धा प्रशासनाला कळणं गरजेचं आहे. जर हिंदूंना अशा पद्धतीचा जर तुम्ही न्याय देणार नसाल, अशा पद्धतीचे बलात्कारांना फाशी देणार नसाल, अशा पद्धतीचे बलात्कारांवर कडक कारवाई करणार नसाल, तर हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिंदूंना संरक्षण हा कायदा निघाला पाहिजे, धर्मांतर कायदा निघाला पाहिजे. ह्या सर्व ज्या मागण्या आहेत, या मागण्या आज मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. एकदा सगळ्यांनी मिळून एकदा घोषणा द्या माझ्या छत्रपती शिवाजीराजांची, धर्मवीर संभाजीराजांची. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, गोवंश प्रतिपालक, मुघल संहारक, सिंहस्वराजीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की. वा, एवढ्या घोषणानं फाटली पाहिजे. परत नादाला आपल्या पोरींच्या कोण लागला नाही पाहिजे. हे मला ते आंदोलन ते रस्त्या उतरा फितरा काय नाही. पुन्हा एकदा धर्मवीर संभाजीराजा, शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्याला एखादा जिहादी पोटात असला तर मेला असेल. आता एक फक्त मी सांगतो तेवढं लक्षात घ्या. मला थोडंसं 10-12 निरोप आलेत, काय बोलू नका, मी काय बोलणार नाही. बघू तोंड आवरलं तर, कारण मी सगळं सोडून ह्यातच पडलोय. मला काय फरक पडत नाही. मला रोज 4-5 धमकी येतात, तुला असा करतो तसा येतो. भाडव्या म्हटलं माझ्या टायमात घावर तुझाच कार्यक्रम मी लावतो. हे महाराज ते तिथं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा पुन्हा एकदा. या सगळ्या प्रशासनाचा मी आभार मानतो बरं का तुमचं. अगदी मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळेजण इथं एवढं प्रशासन आलायत. यांनी आता सांगितलं प्रशासनाची चुकी आहे, खरं आहे. मी पण प्रशासनाला हात जोडून विनंती सांगतो, आमच्या सगळ्या हिंदूंचा सगळ्या प्रशासनाला पाठिंबा आहे. सगळ्या प्रशासनाला. फक्त तुमचा बी आम्हाला असू द्या. तुम्हाला जेव्हा वाटेल ना हे जरा लयच आड जातंय, तेव्हा तुम्ही फक्त आम्हाला सांगा. ही सगळी जण आपण एकदा एका टायमाला तुमच्या पाठीमागे उभा आहे देव देश धर्मासाठी. अरे आमच्या मुली सुरक्षित नाहीत, आमच्या पोलीस असणाऱ्या बहिणी सुरक्षित नाहीत, कुणी सुरक्षित नाहीत. यांना काही कळत नाही. एक लक्षात ठेवा गोष्ट, विंचू देवा रस्त्याला म्हणून काय पुजावे त्याला तुकोबारांनी सांगितलंय. विंचू हा विंचूच असतो, तो नांगी मारल्याशिवाय सोडत नाही कुणाच्या बापाला.
कुठल्या जमान्यात राहतोय आम्ही? विंचूला विंचू म्हणण्याचं धाडस ठेवा. आणि पोरींना एक सांगेन मी, तुम्ही रणरागिणी आहात याच्या डोक्यात भान ठेवा. पण तुम्हाला पण कळायला पाहिजे आपल्या पोरींना, ज्याला का 8-8 दिवस आंघोळ करीत नाहीत, या संघ लव्ह मॅरेज. ते किती गदड आहे, पहिलंच ते गदड आहे राव. मग तुम्ही किती गदडे असाल विचार करा. आता फक्त मला कोणी निरोप देऊ नका, आता आपलं ऊन तापायला लागले. आपण नाही हा, एक लक्षात ठेवा छत्रपती. आणि मी 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 बोलणार ते आदरणीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या कायद्यातच आपण बोलतोय. कारण आपण त्यांना प्राणापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजा आणि परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर, अरे त्यांच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. पण सुरक्षा खरं आहे, आम्हाला लव जिहाद कळत नाही. आजपर्यंत सगळे होतं ना, कुठं आहे लव जिहाद? तुझ्या घरात घुसल ना तेव्हा तुला कळल. आहेत आपल्यातली बेनी काय काय लव जिहाद असतो का? तुझी पोरगी घरात आहे का? तुला कळल एक दिवस. पण पुन्हा आमच्याकडे रडत यायचं नाही. छत्रपती शिवरायांची असणारा रणरागिणी, जिजाऊंची असणारा रणरागिणी एक लक्षात ठेवायचं. आपण भिणाऱ्या घाबरणाऱ्या नाही, एक लक्षात ठेवा. मरायला सगळेच जन्माला आलेत, सगळ्यांना मरायचं आहे. अरे ऍक्सिडेंट मध्ये मरण्यापेक्षा, दारू पिऊन मरण्यापेक्षा धर्माकरता मरा. अरे परमपवित्र भगवा जोडा बघितले तर आपली आठवण झाली पाहिजे माणसाला. आणि तुम्ही कोणी तुमची छेड काढली तर घराकडं असं यायचं नाही. त्या भडव्याचा कार्यक्रम लावायचा. कसा लावायचा? आपल्या पर्समध्ये, प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये आपल्याकडे चटणीची बुकटी पाहिजे. चटणीची बुकटी पाहिजे. जर एखादा डोळे वटर फुटणं आलं, चटणीची बुकटी पहिल्यांदा डोळ्यात टाकायची. आणि कुठं हाणायचा सांगायला लागत नाही. दगड्या बिगड्या कुठं लांब नसतात, आपण सगळे दगड्या खोऱ्यातलीच माणसं आहे. मी इतिहास सांगतो, इतिहासाला धरून बोलतो. इतिहास काय सांगतो आपला? ज्यावेळेस त्या औरंग्यानं, औरंगजेब नाही, माझी पद्धत आहे, कुत्र्याला कुत्राच म्हणलं पाहिजे. ज्यावेळेस औरंग्यानं त्या असताना माझ्या संभाजीला मारलं ना, हाल करून 40 दिवस मारला. 40 दिवस नाही लाज आम्हाला हिंदूंना त्याची. हाल करून मारला. का मारला? घ्या इतिहास बघून. नाही धर्म सोडला माझा. सांगितलं संभाजीराजाने, हे हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून मरणार, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाचा निघणार, असं म्हणणारा संभाजीराजा मला अभिमान आहे. मला आम्हाला जात पात पंथ पक्ष, जात पात पंथ पक्ष याच्याची काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही एक हिंदू म्हणून जन्माला आलोय. मला जर विचारलं ना काय म्हणता, मी सर्व धर्म संभाव मानत नाही, गरज नाही मला. अरे वा, शाबास, टाळी वाजवा एकदा. मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. याच्या पुढे विचाराल, गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा. आणि याच्याही पुढे विचाराल ना, माज आहे मला मी हिंदू असल्याचा. मेलो तरी माज उतरणार नाही माझा. त्या औरंग्यानं संभाजीला हाल करून मारला ना. औरंग्या त्या सेवकाला बोलता झाला, अब उस शंभू को तो हमने तड़पा के मार डाला, अब कौन संभालेगा उस शंभू का राज, कौन संभालेगा हिंदुओं को? तो सेवक बोलता झाला, हुजूर अलमपना उसकी बीवी येसाबाई. आणि येसाबाई म्हटल्यानंतर औरंगजेब बोलता है, क्या बोल रहा है तू? उस काफर की बीवी हो औरत संभालेगी हिंदुओं का राज, औरत में इतनी ताकत? हा हुजूर. आणि ही बातमी गेली येसुबाई पर्यंत. येसुबाईला औरत म्हणल्याचा राग आला. तळ पायाच्या मस्तकाला गेली, तलवार हृदयावरती आली आणि त्या सेवकाला सांगितलं, जाऊन सांग त्या भडव्याला, या संभाजी राजाची बायको आहे मी. अरे या हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त बांगड्या नाहीत. जर हिंदूंच्या बायका संशय आल्या ना, तुझ्यासारख्याच्या गर्दनी छाटून इतच भगवा ध्वज फडकवला जाईल, असं सांगणाऱ्या येसुबाईच्या कुळातल्या आम्ही माणसं आहे. छत्रपती शिवाजी राजासाठी जीवदान देणारा माझा जीवा महाला
जीवा सारे कुणासारखा दिसतो म्हणायचे, हा शिवबासारखा चालतो, शिवबासारखा बोलतो, शिवबासारखा बोलतो. अरे सगळं शिवबासारखं. अरे फक्त सांगितलं जायचं तुला भेटीला, कोणाच्या सिद्धीजवळच्या भेटीला. अरे शिवबानं एका क्षणाचा विलंब नाही केला आणि बोलतो राज तुमच्या करता मी जीवही द्यायला तयार आहे. अशी हिंदुत्वा करता तयार माणसं पाहिजे. शिवाजी काशीद हे नाव ऐकलं तरी थरका पुडायचा शत्रूंचा. मी सगळ्या असणाऱ्या हिंदू बांधवांना सांगतो, शेवटचा चान्स तुम्हाला आहे तुमचा धर्म वाचवायचा. तुमच्या धर्माच्या विरोधात अरे गोहत्या, धर्मांतरण, लव जिहाद या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आपल्या मुलींना कळत नाही, आपल्या मुलींना समजत नाही. तर हिंदू जागरण, अरे हिंदुत्वासाठी प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरात जा, प्रत्येकानं आपापलं काम करायला सांगा. काय आहे का प्रॉब्लेम? नाही मला काय नाही, मी कायम प्रॉब्लेम मध्येच आहे. तिच्या आईला माझ्याकडे पहिल्यांदा धोत्रात बघितलं म्हणजे महाराज शांत दिसतोय, एवढा शहाणा मी हेवी. नाही शांत का? अन्यायाच्या विरुद्ध शांत बसणारा शांत नसतो, शंड असतो. अरे माझे आदरणीय बाळासाहेब ठाकरे सांगून गेले, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8च वर्ष जग, पण हिंदुत्वाचा आवाज गरजेचं जग. याला म्हणावं ते हिंदुत्व. आपल्या मुलींच्याकडे वाईट नजर जर एखादी येत असेल ना, तर माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रशासन तर आपल्याला मदत करतंयच, पण मी खरं सांगेन त्यांना प्लीज समजून सांगा, हिंदू आता फक्त रस्त्यावर उतरणार नाही. आमच्या हातात झेंडा आहे, तो झेंडा खाली काढून दांडावर करायला लावू नका म्हणजे झालं. हे आम्ही सांगितलंय पहिल्यांदा तुकोबाराने, आमच्या धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. प्रत्येक शब्दाला प्रत्येक वाक्याला तुम्हाला प्रमाण देणार आहे मी, प्रमाणाच्या बाहेर नाही बोलणार. पण आम्हाला आमचा धर्म नाही कळाला, आम्हाला आमची संस्कृती नाही कळाली, आम्हाला आमचा पंथ नाही कळाला, संत नाही कळाले, कोणच नाही कळाले. अरे प्रत्येक जण प्रत्येकाचा अभिमान मानतोय. पुन्हा एकदा ऐका माझी गोष्ट, प्रत्येकाने प्रत्येकाचा असणारा धर्म दाखवायला शिका. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालतं, 5 वर्षाचं ख्रिश्चनाचं पोरग क्रॉस लटकवतं. 40 वर्षाचं आम्ही झालो, आमच्या कपाला गंध लागत नाही, लाज आहे मला. उद्यापासून दाखवायला शिका आम्ही हिंदू आहे म्हणून. फक्त आम्ही घोषणा देऊन चालणार नाही. लक्षात ठेवा, कोणालाही कोणाचा धर्म पाळायला सांगावं लागत नाही, आम्हालाच आमचा धर्म पाळण्याकरता सांगावं लागतं. छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजांनी दिलेलं बलिदान आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. संभाजीराजा हाल हाल करून मारला, का मारला? इस्लाम कबूल नाही केला. सांगितलं संभाजीराजाला, तेव्हा सगळ्या पोरांच्या आजपासून बैठका चालू करा. आदरणीय भिडे गुरुजींनी केलेलं काम असेल, आमच्या हिंदू जागरणचं काम पुढे न्यायचं आहे आपल्याला. प्रत्येकाने बैठका चालू करा आणि हिंदू पोरांनी यामध्ये सक्रिय व्हा. एक लक्षात ठेवा, जर उद्या, आता मी इथूनच सांगतोय, सगळ्यापर्यंत जिहाद्यांच्या कानाचं पडदं फाटून आत गेलं पाहिजे. जर आमच्या एखाद्या पुरीच्या नादाला लागला ना, भडव्या नागडा करून हाणला म्हणून समजायचा. नाही मागं नाही हटणार त्यावेळेला. आम्हाला जायचंच आहे, मारायचंच आहे. अरे धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारता मारताची घ्यावे राज्य आपले. देशद्रोही तुके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते धरती संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी, धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी आम्ही तत्पर आहोत. एका हातात शास्त्र आहे तर दुसऱ्या हातात शस्त्र. माझ्या तुकोबारायांनी सांगितलंय, एक हात में माला आहे तर दुसऱ्या हात में बाला आहे. भाला कुठं घुसल माहित नाही. कळलं का नाही कळलं? घरात गेलो आठवा. मी का बोलतोय का, हा विषय तसा आहे. आमच्या मुलींचं शोषण, आमच्या मुलींच्यावरती अत्याचार, बलात्कार या गोष्टी वाढत निघाल्या. या जर अशाच वाढत निघाल्या तर आम्हाला शंडासारखं बसून राहायचं नाही. आपलं संघटन आपण तापून दाखवलंच पाहिजे. लव जिहाद सारखा भयंकर आहे. लव जिहाद म्हणजे काय? अरे या धर्मातल्या मुलींना दुसरी नावं सांगतात, यांची स्वतःच्या नावानं नाही कोण जात. नावं दुसरी सांगायची. मग राजू सांगल, राजेंद्र सांगल, संदीप सांगल, काही पण सांगतात. त्यांचं नाव सांगू द्या बरं. आपली म्हणते शी म्हणतील. नाही कळलं? तुम्ही टेन्शनमध्ये काय? मी पाहिजे, तुम्ही
हे बघा, टेन्शनमध्ये आयुष्य जगायचं नाही. धर्मासाठी ज्यांना घरातनं बाहेर पडायचं ना, बघा, जे धर्मासाठी घरातनं बाहेर पडल्यात ना ती सगळं घेत, आणि जे धर्मासाठी नाही ती निवांत घरात झोपले ते. त्यांना काय घेणं देणं नाही. त्यांच्या घरात घुसणार तेव्हा त्यांना कळणार आपला हिंदू संडासारखा वागायला लागला. नाही वागलं पाहिजे. आमच्या पोरींचं लावून जिहाद केलं आम्ही शांत, आमच्या गायी पळून गेल्या, काहीच्या कत्तली झाल्या आम्ही शांत. अरे संडासारखा जगणारा किती दिवस तुम्ही? तुम्हाला राग नाही का? तुम्हाला काय वाटत नाही का? तुमच्या घरात मुलीबाई नाहीतच का? आज त्यांच्या घरात घडलंय, उद्या तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आम्ही बोलतोय म्हणजे आम्हाला लय सुखाचा दिवस बिलकुल नाही. हे कसं कसं जावं लागतं, कसं कसं फिरावं लागतं चांगलं माहिती आहे. पण हे कुणासाठी आहे? बिलकुल स्वार्थ नाही, निस्वार्थपणाने काम केलं पाहिजे. हे कुणासाठी आहे? आपल्या हिंदू समाजाकरता आहे. हे कुणासाठी आहे? माझा हिंदू धर्म वाचला पाहिजे, राहिला पाहिजे, टिकला पाहिजे या करता आहे. आणि आपली दहशत ही चांगली दहशत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा. मी 2च मिनिटं बोलतोय तुमच्या समोर. बोलू ना? शाबास. एक फक्त दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. मगापासून सांगितलं, अरे फासाव दिला पाहिजे त्याला. त्या कुठल्याही जिहाद्याला फासाव दिला पाहिजे. कुठलाही बलात्कार असू दे फासाव दिला पाहिजे. परवा दिवशी गुरुजींचं स्टेटमेंट वाचलं असेल सगळ्यांनी. अरे फासाव नाही द्यायचा भडव्याला. अरे त्याचा चौरंग्या करून असा भर रस्त्यात उभा करायचा. येणार जाणाऱ्यांनी बघितलं पाहिजे. अरे जर पोरीकडे बघितलं, बलात्कार केला की अशी अवस्था होते, कुणाची दानत होणार नाही. आपल्या पोरींच्याकडे वाकड्याला जर बघायची. रांजाचा पाटील माहिती असेल तुम्हाला. रांजाचा पाटील छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत चला. फक्त वाचायचं नाही, अनुकरण करायचं आणि त्या पद्धतीने वागायला शिकायचं. छत्रपती शिवाजी राजांच्या समोर एक गोष्ट आली आणि सांगितलं, त्या रांजाच्या पाटलानं बलामल केला असणार एका पोरीचा. बलामल? हा. फक्त धरली पोरगीला, तिचा पदर ओढला, नको नको ते करायला लागला. आणि ही गोष्ट समजली छत्रपती शिवाजीराजांना. शिवाजीराजांनी सांगितलं, अरे बोलवा त्याला. पण त्याला माज होता, मस्ती होती. तो म्हटला, नाही कोण शिवा, ओळखत नाही मी त्याला, 10-15 वर्षाचा पोर. अरे काय माझ्या समोर त्याला राहणार आहे? अरे जा त्याला जाऊन सांग तुझा गुलाम नाही. यसाला सांगितलं, यसा जा. असा बोला तू गप्प बसला. अरे तुझ्या ताकद नाही का? घाल उलटा त्याला आणि आण माझ्या समोर. त्याला उलटा घातला, समोर आणला, समोर टाकून दिला छत्रपती शिवाजीराजांच्या समोर. राजांनी विचारलं, बोल तू त्या पोरीचा बलामल केलास का, बलात्कार केलास का? त्याला एवढी मगरी होती, एवढी मस्ती होती. म्हणला, हो. काय करणार आहेस? राजा असतील तू, पण ही प्रजा माझी आहे. माझ्या प्रजेला कसं राहायचं, माझ्या प्रजेला कसं ठेवायचं, माझ्या प्रजेबरोबर काय करायचं हे मी ठरवेल. राजांनी एकच विचारलं, तू बलामल केला का? त्यानं मान्य केलं. केला. तळपायाच्या मस्तकाला गेली. शासन काय असतं सांगतो तुम्हाला, शिक्षा काय असते सांगतो तुम्हाला. फासावर दिल्यावर नुसतं पाय झाडतं मरून जातं, तसं मेलं नाही पाहिजे. अरे राजाने सांगितलं, भाडव्याला मुसक्यावळा आणि याचे हात पाय तोडा, अरे याची गर्दन उडवा आणि एखाद्या त्या रायगडाच्या पाचोऱ्यावरती टांगा. येणार जाणारा कळायला पाहिजे. माझ्या स्वराज्यातल्या एखाद्या मैलीवरती वाकडी नजर टाकली तर अशा खंडोळ्या खंडोळ्या करतो छत्रपती शिवाजी राजा. हे शासन याला किती वर्ष जातात मला माहित नाही, पण नक्की सांगू का तुम्हाला, आपल्या पोरींनी आपल्या पोरांनी आता सर्व धर्म संभावाचा किडा बाजूला ठेवून कट्टर हिंदुत्ववादी जगायला शिका. आणि मी या असणाऱ्या इथून सांगतो 2 मिनिटात, सगळ्यांनी आहे का, तिकडे बाहेर उभे राहिले असतील इकडं तिकडं सगळ्यांनी, तुमची कुठली जात आहे आम्हाला कळत नाही, तुमचा कुठला पंथ आहे मला समजत नाही, तुमचा कुठला पक्ष आहे मला घेण्यात येणार नाही, पर माझ्या कुठल्याही हिंदू कुटुंबाच्या पोरीला असू दे पोराला असू दे जर केसाला धक्का लागला ना तर सगळ्या हिंदूंनी एकत्रित येऊन त्याच्या पाठीमागे उभा राहा. कोणाच्या बापाची हिंमत नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची. पण आपल्यात आले जात पंथ ह्यो त्या जातीचा तो जातीचा बिलकुल नाही. तुम्ही जाती जातीत विभागले जाल ना तर तुम्हाला मारून टाकतील. लक्षात घ्या. आज अवस्था बघा काय झाले. बंगाल गेला आमचा, बांगलादेश गेला आमचा, अरे पाकिस्तान आपल्यातलंच होतं फुटकुळं, ते गेलं भीक मागायला लागले. आता सगळी गेली. कशामुळं? आपल्याला जाती जातीत विभागलं, आपल्याला पंथात विभागलं, आपल्याला पक्षात विभागलं. अरे बघा बघा एकी दुसऱ्या लोकांची, त्यांची एकी आहे. आपल्यातलं या कुटुंब असलं तर 4 पक्षाला मतदान करते. कधीतरी धर्मासाठी पुढे यायला शिका, कधीतरी धर्मासाठी जगा, कधीतरी धर्मासाठी मरा. आम्ही वाईटासाठी बोलत नाही,
आम्ही स्वार्थासाठी बोलत नाही, आम्हाला स्वार्थ पैसा अडका काही नाही. आम्हाला फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, आमच्या घरातली आमच्या गोट्यातली गाय आणि आमच्या घरातली माय सुरक्षित राहिली पाहिजे. जर आमच्या गायला जर मायला धक्का लागला तर आम्ही धक्के द्यायला मागं पुढे बघणार नाही. एवढं फक्त प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि सगळ्या हिंदू असणाऱ्या हिंदुत्वाद्यांनी सगळ्या पोरांनी लक्षात ठेवा, तुम्ही जर आज एकत्र नाही राहिला तर लक्षात ठेवा तुम्हाला हे विंचू ढसल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या असणाऱ्या हिंदूंचं रक्षण करायला शिका. आपल्या असणाऱ्या हिंदूंच्या शब्दाला शब्द द्यायला शिका. आपल्या असणाऱ्या हिंदूंच्या अरे एखाद्यावरती अत्याचार झाला तर त्याच्या पाठीमागून फक्त 100 जण जाऊन असं पाठीमागं फक्त हात बांधून उभं राहा. कोणाच्या बापात हिंमत नाही तुम्हाला मागं सर म्हणायची. आणि इथून सांगतो, मला इकडच्या बऱ्याच मला फोन येतात पोरांचे काही काही, आणि सांगितलं जातं महाराज आमच्या शाळेमध्ये आम्हाला गंध लावला देत नाही. एखाद्या पोराने जर आपल्या असणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला आला सांगितलं आम्हाला शिक्षक गंध लावून देत नाहीत, तर तिथनं 50, 60, 100 पोरं जाण फक्त शाळेत उभं राहा, आम्हाला गंध लावायचा आहे. ते उद्यापासून म्हणतं मी बी लावून येतो. त्याच्यामुळे हे संघटन ठेवा. संघटनेत ताकद आहे. छत्रपती शिवाजीराजांनी एक मावळा असा समोर घेतला होता. अरे एकाला जवळ बोलावला होता, बहिर्जीने कशावरून घेतला, अरे फक्त आवाज ओळखला, अरे काय 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 कसलं कौशल्य, कसलं असणार सौंदर्य, अरे कसलं वैभव, घेतला जवळ, बहिर्जी ये तू कर ना, आमच्याकरता उपयोगाचं आहेस. अरे ज्यावेळेला शिवाजी काशीद दांडपट्टा चालवायचा ना, त्या शिवाजी काशीदला हेरून जवळ घेतला. शिवा तुम्हाला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहासच तसा आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी जाता जाता एकाच मिनिटात, तुम्ही हिंदू आहात आणि हिंदू असा असतो मग या हिंदूचा पाय एखाद्या सागरात पडू दे, डोंगरावर पडू दे, नाही तर पर्वतावरती पडू दे, हिंदूचा पाय पाठीमागे येत नाही. अफजल खानाचा कोतळा काढल्याशिवाय, शाहिस्त खानाचा हात तोडल्याशिवाय, औरंगजेबाला गाडल्याशिवाय हिंदू माघार येत नाही. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. असो, सगळ्या हिंदूंनी ठरवलं पाहिजे आपल्या ह्यांचा पैसा बंद करून टाका सगळ्यांचा. आम्ही खरेदी करत असताना ज्याच्या कपाळाला टीका असेल त्याच्याकडूनच खरेदी करायची. कपाळ भुंड असल्याकडे जायचं नाही. काय गरज आम्हाला जायची, का आम्ही लाचार व्हायचं. अरे लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे. पण मारताना असं नाही मारायचं, असं बिलकुल नाही मारायचं. पोरींना सांगून ठेवेल कुठल्याही आपल्या असणाऱ्या, तुम्ही माझी छेड काढली म्हणून पोरींनो घरला येऊ नका. भाडव्याचा कार्यक्रम लावा, भावाला येऊन सांगा यानं मला असं म्हणा दांडकानं फोडला. सगळे भाऊ पाठीमागं उभं राहायला तत्पर आहेत. म्हणजे आम्ही आमच्या मुलींच्या बलात्कार होईपर्यंत, त्यांचं असणारं वाईट त्यांच्याबरोबर वागेपर्यंत शांत बसायचं नाही. शांत बसू शकत आम्हाला, बिलकुल नाही शांत बसणार. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला हे तत्वज्ञान शिकवलं नाही. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला हेच सांगितलं, जो गायीवरती हात उचलतो त्या गायीचं संरक्षण करण्यापेक्षा त्याचा हात तोडला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं. माझ्या असणाऱ्या भगिनीवरती एखादा हात गेला तर त्याचे हात पाय कलम करून रांजाचा पाटील दाखवला. म्हणजे हे शासन सांगितलं छत्रपती शिवाजीराजांनी. आणि आज एकदा सांगतो, आजपासून आत्तापासून एक डोक्यात खून बाटगाना की मला माझ्या हिंदूकडूनच खरेदी करायचे, बाकी कुठे जायचं नाही. तो माझा दुश्मन असला तरी चालेल. ह्या जेव्हा तुम्ही सगळं बंद करून टाकाल ना, त्यावेळेला सगळं होईल, अन्यथा होणार नाही. ज्याच्या कपाल, आणि त्यामुळं आपल्यातल्यांना सवय लागेल कपाळा टिक, ती बी त्यांच्यात जायला लागली. आपल्यातली कपाळ टिका लावत नाहीत. जायचं त्याकडे सांगायचं, ए बेन्या उद्यापासून कपाळ टिका लाव, तर तुझ्याकडे खरेदी करतो तर घेणार नाही. प्रत्येकानं असं चालू ठेवा. आमच्याकडे आम्ही असंच चालू केलंय. आता योग्य तालुका घ्यायला लागलोय मी मरेपर्यंत काम करणार, मरेपर्यंत. आणि एक लक्षात ठेवा, हे धाडस कुठून येतं, हे ऐश्वर्य कुठून येतं, हे वैभव कुठून येतं. एकदा कधीतरी आदरणीय परमपूजनीय भिडेगुरूंच्याकडे बघा. अरे एवढं सौंदर्य, वा, अरे वकळता आम्हाला न काही स्वार्थ असताना. अरे दिवस रात्र 19, 90, 95 वर्षाचा म्हातारा माणूस लढतोय सगळ्यातून. त्यांच्या पायाला जाऊन बसा, कळेल तुम्हाला काय असतं हिंदुत्व, का असेल धर्म आमचा रक्षणार्थ. आमचा धर्म आम्हाला रक्षण केला पाहिजे.
माझ्या कृष्ण भगवंतांनी सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि एकदा सांगतो मी फक्त की आम्हाला धमक्या देणाऱ्यांनी एक डोक्यात ठेवा, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घालून ठेवलाय. आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या वाटेला गेल्यानंतर अरे जो जो वाटेला गेला, अरे अफजल्याला फाडून टाकला, शाहिस्त्याला तोडून टाकला, औरंग्याला गाडून टाकला, हा इतिहास छत्रपती शिवाजीराजाचा आमच्या पुराणात सांगितलंय, रामायणात सांगितलंय. मी सगळं आज ह्याच्यातच बोलतोय बरं. नाही आता जी काय काय गेले तर रानात मसर घेऊन का म्हस सांभाळत कशाला बसतो तर पुरी सांभाळ, एवढी आखल्या माणसाला नाही. ते म्हशीच्या मागं लागलाय 10 लिटर दूध देते का 4 लिटर दूध देते म्हणून. इथं पोरगी राहिली वाचवायची, म्हस वाचवाय निघाला. हे आपल्या समाजाला कळालं पाहिजे. आणि फक्त लक्षात ठेवा, आपला असणारा आर्थिक बहिष्कार आजपासून टाका. मला माझ्या असणाऱ्या धर्माकडून मला घ्यायचं आहे, मला माझ्या असणाऱ्या बंधूकडून घ्यायचं आहे, माझ्या बंधूलाच मला मोठा करायचा आहे, माझ्या बंधूलाच मला चांगला तत्पर करायचा, तर तो आपल्या धर्माकरता येईल. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी सलिगी देणे कैसे, असे सकळ सुखांचा केला त्याग. म्हणून साधी जो हा योग राज्य साधनांची लगबग कैसी केले, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे, निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. धर्मवीर संभाजीराजा, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी काशीद यांना शतशः प्रणाम करतो. जिवाजी बाहिले यांना शतशः प्रणाम करतो. सगळे हिंदू तुम्ही एकवटून आलात याचा आनंद वाटतोय. आमच्या भागातही आम्ही हेच चालू केलं आहे. प्रत्येकाने घरी जाताना एक एक लक्षात ठेवा, एका एकानं एक एक घर टिपलं पाहिजे, आपापल्या घरात गेलं पाहिजे, आपलं असणारं सगळं असणारं संस्कार सांगितले पाहिजे, आपल्या मुलींना आपल्या मुलांना सगळं व्यवस्थित समजून धर्मांतरण काय, पुढं अवस्था काय होणार आहे आपली. अरे 98% आम्ही होतो, 1947 साली आम्ही आता 65% आलो. हे का, हे सगळीकडनं आपल्याला असं दाबून ठेवण्याचा प्रयत्न होतो. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस संघटित व्हायला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, एवढंच सांगतो. आणि मी इथं थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. एकदा माझ्या शंभूराजाची एकदा फक्त घोषणा द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश गोवंश प्रतिपालक मुघल दल सारक सियासराजेश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय भवानी. डेबेवाडी विभाग सोडा, पण पाटण तालुक्यात आपल्या कुठल्याच हिंदू माता भगिनीकडे कुठल्याही जिहाद्यानं वाईट नजरेनं बघायचं धाडस पण नाही केलं पाहिजे. आणि केलं तर जसं महाराजांनी आता सांगितलंय, आपल्या डेबेवाडी पोलीस प्रशासनाचं मनापासून मी आभार मानतो. सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाचं कौतुक करतो. कारण की ज्या वेळेस आमची पीडित मुलगी ज्या घडलेला प्रकार सांगायला पोलीस स्टेशनला गेली आणि गेल्यानंतर तिची त्वरित तक्रार नोंद करून घेतली, म्हणून आपण पोलीस प्रशासनाचं जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी.